मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगारांहून नवीन नोंदणी करणार असाल तर या 7 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण नोंदणी करत असताना एक जरी चूक झाली तर तुमचा अर्ज डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतो. आपला अर्ज रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला या 7 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या 7 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, बांधकामावरची नोंदणी करत असताना कोणत्या 7 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे आता मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगतो. तर पहिले, बांधकाम कामगाराची वैयक्तिक माहिती. मित्रांनो, बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी करत असताना बांधकामावरची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी भरायची असते. त्यामध्ये त्याचे नाव, त्याचा जन्मतारीख, त्याचा पत्ता ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार व्यवस्थित भरायची आहे. जर आधार कार्डवरील माहिती आणि ऑनलाईन फॉर्म भरलेली माहिती ही जर चुकीची आढळली तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बांधकामावरची नवीन नोंदणी करत असता, बांधकामावरची वैयक्तिक माहिती भरत असता, त्यावेळेला तुम्हाला बांधकामावरच्या आधार कार्डमधील जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. आता यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे 90 दिवस काम केल्याचा दाखला. तर मित्रांनो, बांधकामावरची नवीन नोंदणी करत असताना बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून घेऊ शकता किंवा इंजिनियरकडून घेऊ शकता किंवा ग्रामसेवकाकडून घेऊ शकता किंवा नगरपालिकेकडून घेऊ शकता. बांधकामावरचा 90 दिवसाचा हा जो दाखला आहे, या दाखल्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जावक क्रमांक, जावक दिनांक, त्यानंतर नियोक्त्याचा विकासाचा ठेकेदाराचा तपशील जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली बांधकामावरचा तपशील, यामध्ये बांधकामावरचे नाव, पत्ता, तालुका, त्याचा संपर्क क्रमांक, हे जे माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर कामाचं स्वरूप असेल, त्यानंतर कामाचा कालावधी आणि दिनांक हे जे तुम्ही टाकणार आहे, या ठिकाणी एकूण 90 दिवस कामाचे भरतील अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तारखा टाकायचे आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही काही चुका केल्या तर तुमचा अर्ज हा 100% रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे हा 90 दिवसाचा दाखला तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आधार कार्ड. तर मित्रांनो, बांधकामावरची नवीन नोंदणी करत असताना तुम्हाला पुरावा म्हणून आधार कार्ड द्यावा लागतो. या आधार कार्डमध्ये तुमची जी माहिती आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल किंवा तुमचं वय असेल, ही सर्व माहिती अप टू डेट असली पाहिजे. त्याच्यामध्ये काही चुका असतील तर तुम्हाला बांधकामावरची नवीन नोंदणी करत असताना त्यापूर्वी ती दुरुस्त करून घ्यायची आहे. जर तुमच्या आधार कार्डामध्ये काही चुका असतील तर तुम्हाला भविष्यात बांधकामावर योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे अप टू डेट ठेवा. आता यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे मोबाईल नंबर. तर मित्रांनो, बांधकामावरची नवीन ऑनलाईन नोंदणी करत असताना तुम्हाला मोबाईल नंबर हा आवश्यक असतो. बांधकामावरची नोंदणी केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवून तुमचा मोबाईल नंबर हा व्हेरीफाय केला जातो आणि तुमचा अर्ज हा सबमिट केला जातो. मोबाईल नंबर देत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर दिला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी बांधकामावरची नोंदणी करत असताना द्यायचा आहे. ज्या वेळेला बांधकामावरची नोंदणी ही पूर्ण होते किंवा ऍक्सेप्ट होते किंवा योजनेचा लाभ घेतला जातो, त्यावेळेला तुमच्या मोबाईल नंबरवरती कन्फर्मेशन मेसेज हे पाठवला जातो आणि तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर की नामंजूर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळते. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर हा अप टू डेट तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. आता यानंतर पाचवी जी गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे फोटो आणि कागदपत्रे. मित्रांनो, बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी करत असताना तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागतो. त्यानंतर तुमचे कागदपत्रे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे असतात. तर फोटो अपलोड करत असताना तुमचा चांगला आणि स्पष्ट दिसणारा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर कागदपत्रे, तुमची कागदपत्रे व्यवस्थित तुम्हाला स्कॅन करायचे आहेत. कुठेही मोबाईलवरती फोटो मारून कसंही फोटो तुम्हाला अपलोड किंवा कागदपत्रे अपलोड करायचे नाहीत. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे अपलोड केली तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो. कागदपत्रांची जी साईज आहे किंवा कागदपत्रांचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला बांधकामावरची नवीन नोंदणी करत असताना कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तरच तुमचा हा अर्ज मंजूर होऊ शकतो आणि नंतर तो रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर 6वी महत्त्वाची गोष्ट आहे बँक अकाउंट. तर मित्रांनो, बांधकामावरच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट असणं हे बंधनकारक आहे. बांधकाम कार्यालय मंडळाकडून ज्या काही योजनांचा लाभ दिला जातो, जे आर्थिक स्वरूपात जो काही लाभ दिला जातो किंवा स्कॉलरशिप दिली जाते, ती थेट बांधकामावरच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे तुमचे बँक अकाउंट हे अप टू डेट असले पाहिजे, बँक खाते हे चालू असले पाहिजे. त्यानंतर तुम्ही बांधकामाची नवीन नोंदणी करत असताना तुम्हाला बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर बँकेचा जो IFSC कोड आहे तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे. याच्यामध्ये काही जर चुका झाल्या, बँक अकाउंट चुकला किंवा IFSC कोड चुकला तर तुम्हाला स्कॉलरशिप योजनेचा किंवा इतर कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, बँक अकाउंट हे व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करत असताना भरायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस चेक. तर मित्रांनो, सगळ्यात शेवटी तुम्ही बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस चेक करायचा आहे. हा स्टेटस तुम्ही बांधकाम कल्याण मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. बांधकाम कल्याण मंडळाच्या वेबसाईटवरती जायचं आणि तिथे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हा एक ऑप्शन दिसेल. तिथे जाऊन तुम्हाला
तुमची प्रोफाईल लॉग इन करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस हा चेक करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज हा मंजूर झालाय किंवा रिजेक्ट झालाय. रिजेक्ट झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालाय हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांची नोंदणी करत असताना तुम्हाला या 7 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि मगच तुम्हाला तुमचा अर्ज हा ऑनलाईन बांधकाम कार्यकारी मंडळाकडे सबमिट करायचा आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजून बांधकामाची ऑनलाईन नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि बांधकाम योजनेचा लाभ घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अजून जर कोणी बांधकामाची नवीन नोंदणी केली असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.